आवाज जनसामान्यांचा। जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली। सविस्तर बातमी अशी की देवळाली कॅम्प येथील चर्चचे धर्मगुरू संदीप रामा वाघमारे हे जुने बस स्टँड कृष्ण मंदिरापासून जात असताना सराईत गुन्हेगार हर्षद उर्फ हर्या नंदू त्रिभुवन, त्याच्यासोबत असलेले साथीदार सीमा त्रिभुवन व आतिश गंजे, सर्व राहणार डायमंड रो हाऊस मोरेवाडी, या तिघांनी जुन्या वादाची कुरापत काढून संदीप यास फायटरने व लाथाबुक्क्याने बेदम मारझोड केली असून खिशातील 1500 रुपये रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने हिसकावून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्यादी संदीप याने दिली असता वरिष्ठ पोलीस अधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या तिघा आरोपींना काही तासातच अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली। माझं नाव संदीप रामा वाघमारे। मी गेल्या काही दिवसा अगोदरच माझ्यावरती वार झाला, शनिवारी संध्याकाळी माझ्यावर वार झाला। पण या अगोदर या लोकांनी आतिश जंगे, हर्षद त्रिभुवन, संदीप त्रिभुवन, क्रिश त्रिभुवन, सीमा त्रिभुवन यांनी वारंवार मला थांबवून मला जीवे मारायच्या धमक्या दिल्या आणि खूप वेळा तर त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर पण मला धमक्या दिल्या की आम्ही याला जीवे मारून टाकू। मग त्यानंतर मी CP सरांकडे गेलो, CP सरांकडे अर्ज दिला, DSP सरांकडे अर्ज दिला। अर्ज दिल्यानंतर पण पोलीसवाले बोलले की तो काय आम्हाला सापडत नाही, तो तडीपार होता आणि तो काय आम्हाला सापडतच नाही। आणि शेवट मग त्यांनी संधी साधली मला, मी त्याला त्या दिवशी सापडलो आणि मग त्यांनी 5 जणांनी बरोबर टोळी केली। त्याच्यातून हे 3 जण हर्षद त्रिभुवन, आतिश जंगे आणि सीमा त्रिभुवन यांनी डायरेक्टली माझ्यावरती वार करायला चालू आणि संदीप त्रिभुवन हे म्हणे तुम्ही बघा आता काय करायचंय, नंतर आम्ही तुम्हाला काढून देऊ, नाही का, याला सोडू नका। आणि मग ते जाऊन बरोबर दुकानामध्ये त्यांचे जिथं ते व्यवसाय करत होते तिथं जाऊन ते बसले होते। त्यांना पोलिसांनी त्यांच्यावरती संशय घेतला म्हणून माझा मोबाईल पण काढून घेतला, अंगठी पण काढून घेतली आणि त्या पूर्ण केसमध्ये माझ्या मोबाईल आणि अंगठी विरुद्ध म्हणजे कोणी काही बोलतच नाही। मोबाईल आता 4 दिवस झाले, मला मोबाईल सुद्धा अजून माझा रिकवर करून दिलेला नाही का। आणि माझ्या मुलीला, माझ्या मुलाला मारायची धमकी देतात ते। माझे घरचे काही कागद घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, ते हे दोघे तिथंच बसलेले होते। तर माझ्या आई कोणत्या पोलीस स्टेशनला गेले? देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला गेले। दाखल केले तुम्ही तक्रार? हो, तिथे तक्रार केलेली होती। तर या दोघांना जमा केलेलं होतं, हर्षद त्रिभुवन आणि आतिश जंगेला। माझी मम्मी तिथे गेली तर PSI समोर माझ्या मम्मीवरती ते धावले म्हणे तुझ्या पोरांनाही मारून टाकू आणि तुझ्या नातलगांनाही मारून टाकू, तुझे लहान जे नातू आहेत त्यांनाही मारून टाकू। ते माझ्या मुलीच्या शाळेमध्ये गेले तिथून म्हणे तुझ्या आईने तुला बोलवलं आणि ती बोलली की मी टीचरला कंप्लेंट करते। जशी ती बोलली की लगेच ते तिथून पळून गेले। मग ते कोण होते? 2 जणांना त्याने सोडून दिलं, क्रिश त्रिभुवन आणि संदीप त्रिभुवन। हे पण संशयित गुन्हेगार आहे। एकावरती 4 जणांवरती ऑलरेडी हाफ मर्डर चालू आहे, आतिश जंगेवरती रेप केस ऑलरेडी चालू आहे, त्याच्यामध्ये पण तो बाहेर आहे। तपास कोणाकडे? तपास कोण करतो? तपास यांचा तपासारखं हे काय म्हणतो डोकरे साहेब हे त्यांच्याकडे आहे। पण अजूनही जे बाकीचे लोक जे आहेत, आता काल पण CP सरांकडे माझे सर्व लोक गेले होते तर ते बोलले होते की बाकीच्या 2 जणांना पण अटक करा, पण त्या 2 जणांना काय अटक झाली नाही। आणि शाळेमध्ये कोण गेलं होतं माझ्या मुलीला हे करायला त्याचा देखील तपास झाला नाही का। तर मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच माझी मागणी, मला काही पाहिजे, फक्त मला न्याय मिळावा।